हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा जो आपला टॉपिक आहे तो हाऊ टू क्रिएट अ एमसीक्यू वाईल रीडिंग MRN-TP ऍक्ट 1966. आता आपल्याला माहिती आहे की MRN-TP ऍक्ट 1966 हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे पूर्ण सिलेबस मधला. सो त्याच्यावर प्रश्न तुम्हाला म्हणजे अशा खूप काही दुसऱ्या दुसऱ्या पेपर्स मध्ये प्रश्न मिळतील अशातला काही भाग नाही. सो हाऊ टू क्रिएट द MCQs दॅट इज लॉजिकल आणि सोबत सोबत प्रॉपर कसं वाचायचं हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की MRN-TP ऍक्ट वाचताना त्याला कोणत्या प्रकारे आपण वाचायला पाहिजे. ऑन अ सिमिलर वे आता जेव्हा वाचताना त्याच्यावर कशा प्रकारचे MCQ बनू शकतात आणि रीडिंग करतानाच तुम्ही त्याच्या सोबत सोबतच MCQ कसे बनवू शकता हे मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगेन. अजूनही जर का तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा सो दॅट सगळ्यांना MRTP ऍक्ट जो डिफिकल्ट वाटतो तो हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते खूप इझी वाटेल. सो बघा, आज मी जो एक एक्झाम्पल घेतेय की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न स्वतःचे स्वतः क्रिएट करता येतात आणि ते पण बेसिकली लॉजिकल क्वेश्चन क्रिएट करायला पाहिजे. सो बघा, एक्झाम्पल घेताना आपण डेव्हलपमेंट प्लॅनचं एक एक्झाम्पल घेऊ की फॉर एक्झाम्पल एक न्यूली फॉर्म्ड म्युन्सिपल काउन्सिल आहे. सो त्याला कोणते कोणते सेक्शन्स लागू होतील जर का त्यांना डीपी बनवायचं असेल तर त्यांना कोणते सेक्शन लागू होतील. सो दिस इज द क्वेश्चन दॅट वी फॉर्म्ड. ठीक आहे, कसं आहे बघा प्रश्न की सॉरी, जर का न्यूली फॉर्म्ड म्युन्सिपल काउन्सिल असेल तर त्याला कोणते कोणते सेक्शन्स लागू होतील जर का डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचं असेल तर. सो दिस इज द बेसिक क्वेश्चन आणि याला तुम्हाला 4 ऑप्शन येतील. आता बघा, सेक्शन न्यूली फॉर्म्ड म्युन्सिपल काउन्सिल आहे म्हणून सेक्शन नंबर 21 लागेल आणि त्याच्यासोबत सोबत आता तुम्ही डीपी बनवत आहात म्हणून 23 तर फॉर शुअर सगळ्यांना लागणार आहे. नाव व्हॉट इज 23? 23 मध्ये काय सांगितलेलं आहे की इंटेन्शन डिक्लेअर करायचं आहे की दॅट वी आर गोइंग टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर दॅट एरिया. बट 21 मध्ये काय सांगितलं आहे की जर का म्हणजे ऍज सुन ऍज आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट म्हणजे त्या म्युन्सिपल काउन्सिलला हा ऍक्ट लागू झाल्यापासनं 3 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी तिथे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनवायला पाहिजे आणि क्वार्टरली रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करायला पाहिजे. सो दिस इज सेक्शन नंबर 21. हेन्स प्रश्न काय होता आपला की नवीन जर का म्युन्सिपल काउन्सिल असेल तर त्याला कोणते कोणते सेक्शन लागतात डीपी बनवताना. सो 2 सेक्शन्स आहेत, सेक्शन नंबर 21 आणि सेक्शन नंबर 23. राईट. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे की जर का ऍडिशनल एरियासाठी आपल्याला डीपी बनवायचं असेल म्हणजे इफ डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन फॉर ऍडिशनल एरिया इन्क्लुडिंग इन एक्झिस्टिंग डीपी. आता बघा ऑलरेडी एक एरिया आहे आणि एक्सटर्नल ऍडिशनल एरिया झालेला आहे, हद्दवाढ झालेली आहे, त्याचं सुद्धा डीपी बनवायचं. सो बघा इथे काय काय लागणार आहे. ऍडिशनल एरिया झाली आहे सो त्याला 21 लागेल जे आता आपण बघितलं की इफ देअर इज त्या म्हणजे ऍज सुन ऍज आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. सो त्याला 21 लागेल. 23 बाय डिफॉल्ट लागणार आहे कारण तो इंटेन्शन टू डिक्लेअर आहे. आणि 34 मध्ये काय सांगितलेलं आहे की ऍडिशनल एरियासाठी डेव्हलपमेंट प्लॅन बनवा. सो 34 पण लागेल. सो बघा प्रश्न काय झाला, 23 लागेल, त्याच्यासोबत 21 लागेल आणि 34 लागेल. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय आलंय की डेव्हलपमेंट प्लॅन रिव्हिजनवर आलेला आहे आणि डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन फॉर द रिवाइज डीपी ऑफ म्युन्सिपल काउन्सिल. आता बघा याला 38 लागेल कारण की रिव्हिजनचा सेक्शन कोणता आहे आपला 38 की रिव्हिजन 20 वर्षाच्या आतमध्ये एकदा तरी डेव्हलपमेंट प्लॅन रिवाइज करायला पाहिजे. सो 38 लागेल आणि रिवाइज करत आहात तुम्ही म्हणून तुम्हाला
डिक्लेरेशन करावं लागणार आहे. सो डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन पण लागेल. सो 23 तर बाय डिफॉल्ट लागणार आहे. सो सेक्शन 23 विथ सेक्शन 38. करेक्ट. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. डेव्हलपमेंट प्लॅन हा रिव्हिजनला आहे, न्यूली ऍडेड एरिया पण आहे, आणि पूर्ण रिवाइज डीपीचं आपल्याला इंटेन्शन सुद्धा डिक्लेअर करायचंय. आता बघा इथे कोणते कोणते सेक्शन लागणार. पहिली गोष्ट 23 फॉर शुअर लागणार आहे, कारण की इंटेन्शन डिक्लेअर करायचा आहे. न्यूली ऍडेड एरिया आहे म्हणून 21 आणि 34 हे दोन्ही लागेल, कारण की 21 म्हणजे त्या म्युन्सिपल काउन्सिलला तो ऍक्ट लागू झाला. सो 21 लागेल. 34ही लागेल, कारण की आपण न्यूली ऍडिशनल एरिया करतोय. आणि 38 याच्यासाठी लागणार बिकॉज इट इज अ रिवाइज्ड वन. कळले आहेत. म्हणजे देर आर द 4 स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. कधी पण आपण एखाद्या म्युन्सिपल काउन्सिल किंवा कॉर्पोरेशन साठी डीपी बनवतोय तर त्याच्यासाठी आपल्याला 4 असे केसेस बनवले आहेत. म्हणजे बघा, जेव्हा मी MRTP ऍक्ट मधला डीपी वाचते तेव्हा मला कळलं की देर आर द 4 केसेस. काय असू शकतात? की एक म्युन्सिपल काउन्सिल जस्ट फॉर्म झाली आहे, किंवा एक म्युन्सिपल काउन्सिलला ऍडिशनल एरिया जॉईन झालेला आहे, किंवा असं झालं की ऍडिशनल एरिया तर म्हणजे ऍडिशनल एरिया नाही झाली आहे पण रिव्हिजनला आलेला आहे. सो तिथे 38 लागेल. आता लास्ट केसमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. रिव्हिजनला आली, न्यूली ऍडेड झाली, इंटेन्शन सुद्धा डिक्लेअर करायचं आहे. सो तिथे 23, 21, 34 आणि 38 हे तिन्ही चारही लागतील. सो आता कळलं असेल की कोणताही सेक्शन जेव्हा आपण वाचतो त्याला प्रॅक्टिकली विचार करा की त्याला प्रॅक्टिकल काय, म्हणजे रिव्हिजनचा आहे, किंवा 34 हा ऍडिशनचा आहे, किंवा 21 हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यासाठी केलेली तरतूद आहे. पण ती का आणि कधी वापरतात हे पहिले लक्षात घ्या. सो दॅट तुम्ही जेव्हा क्वेश्चन तुम्ही स्वतःचे स्वतः फॉर्म कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपले क्वेश्चन्स फॉर्म होतात. कोणत्याही प्रकारचे म्हणजे इलॉजिकल क्वेश्चन्स फॉर्म करू नका. इट शुड बी, म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादी न्यूली म्युन्सिपल काउन्सिल आहे तर मला तिथे 21ही लागेल आणि 23ही लागेल. न्यूली ऍडेड असेल तर 34ही लागेल, रिव्हिजन असेल तर 38ही लागेल. म्हणजे स्टेजेस आहे डेव्हलपमेंट प्लॅनचे आणि ते कधी वापरायचे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोचवर बनू शकतो. सो असे अजून प्रश्न तुम्हाला स्वतःचे स्वतः क्रिएट करता येईल. सो ट्राय टू रीड इन धिस वे. राईट. आता बघा आपण अ, अशाच प्रकारचे, जर का तुम्हाला क्वेश्चन्स हवे असतील आणि गायडन्स हवं असेल, सो राईट नाऊ लाईव्ह मध्ये बॅच सुरू आहे, जी सावजी सर, सुकळीकर सर आणि मी घेते. सो याच्यात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर्स आहेत. सध्याची जी अपकमिंग TPA ची एक्झाम आहे त्याच्यासाठी अश्विन सरांचं रोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्याच्यात सरांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत MCQ. वेगवेगळ्या टॉपिकवर सर डेली घेतात ते, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स, हायड्रोलॉजी. सो ट्राय टू जॉईन इन द लाईव्ह. अदरवाईज तुम्ही नंतरही बघू शकता, सो दॅट तुम्हाला TPAच्या एक्झामला खूप हेल्पफुल होईल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.